उपस्थित सगळेच मान्यवर, तर शिवजन्मभूमीत आंदोलन होतं आणि या शिवजन्मभूमीतल्या आंदोलनाची दखल हे महाराष्ट्रानं घेतली, दिल्लीनं सुद्धा घेतलीये. आणि आता घाईघाईने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घाईघाईने ट्विट केलंय का 2 लाख मेट्रिक टन. सगळ्या माध्यमांना माझ्या शेतकरी बांधवांचं काय म्हणणं आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला सरकारला पोचू द्या. देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 2 लाख मेट्रिक 2400 रुपयांनी खरेदी करणार. आपल्याला मंजूर आहे? मंजूर आहे? आपल्याला मंजूर आहे? माननीय देवेंद्रजी फडणवीस, आपल्याला हा प्रश्न विचारू इच्छितो की गेले 3-4 वर्ष माझा कांदा उत्पादक शेतकरी आक्रोश करत असताना तेव्हा का नाही खरेदी करायला आलात? आणि त्यामुळे आता जर खरेदी करायची असेल तर किमान 4000 रुपयांनी खरेदी केली तर आणि तरच ही खरेदी आम्हाला मान्य आहे. कारण केंद्र सरकारनं हा जो 40% निर्यात शुल्क लागण्याचा तुघलकी निर्णय घेतलाय याचा निषेध आपण शिवजन्मभूमीत करतोय. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावू दे त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मुळावर हे केंद्र सरकार उठले. म्हणजे फक्त कांद्याचा प्रश्न नाही. जेव्हा दुधाचे भाव चांगले होते तेव्हा केंद्र सरकारने सांगितलं दूध पावडर आयात करणार. दुधाचे भाव पडले का नाही? जेव्हा सोयाबीनला चांगला भाव होता तेव्हा पोल्ट्री उद्योगाचं भलं करण्यासाठी सोयाबीन आयात केली. सोयाबीनचे भाव पाडले का नाही? कापूस आज सुद्धा 50% कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरात पडू नये कारण कापूस लॉबीचं भलं करण्यासाठी केंद्र सरकारने कापसाचे भाव पाडले का नाही? टोमॅटोला जेव्हा 4 पैसे मिळायला लागले तेव्हा हाच सवाल आहे माझ्या शेतकऱ्यांचा की टोमॅटोला 4 पैसे मिळायला लागले ना ते 4-5 वर्षानंतर मिळायला लागले. आज काय गेले 5 वर्षानंतर बाबा 5 लोकांना फक्त पैसे मिळाले. घाईघाईने केंद्र सरकार धावून आलं, नेपाळमधून टोमॅटो आयात केला आणि 5 वर्ष शेतकऱ्यांवर जे कर्ज झालं, टोमॅटोचा वाहतूक खर्च परवडणार, टोमॅटो रस्त्यावर टाकून द्यावा लागला, जनावरांना खाऊ घालावा लागला, तेव्हा केंद्र सरकार कुठे होतं? आता कांद्याच्या बाबतीत हे निर्यात शुल्क म्हणजे अघोषित निर्यात बंदी आहे. म्हणजे हे सरकार म्हणतंय सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास, पण या कांद्यावरची घोषित निर्यात बंदी करून हे सरकार भलं करणारे पाकिस्तानातल्या शेतकऱ्याचं, हे सरकार भलं करणारे श्रीलंकेतल्या शेतकऱ्याचं, हे सरकार भलं करणारे बांगलादेशातल्या शेतकऱ्याचं आणि आमच्या शेतकऱ्याच्या मात्र पोटावर पाय देण्याचं पाप होते. म्हणजे ती गोष्ट सगळ्यांनी ऐकली असेल. एक शिकारी रानात जाऊन मृदुंग वाजवायचा, ढोलकी वाजवायचा आणि एक ढोल वाजवत असताना ते ढोल वाजवायचा आणि ढोल वाजवत असताना घराचं पाडस त्या शिकाऱ्याच्या बाजूला येऊन उभं राहायचं. शिकाऱ्याला कुतूहल वाटलं, हे हरणाचं पाडस रोज येऊन का उभं राहतंय? म्हणून शिकारीने एकदा हरणाच्या पाडसाला विचारलं. तेव्हा हरणाच्या पाडसाने सांगितलं, तुमच्या ढोलाला चांबडं लावलंय ना ते माझ्या आईचं चांबड आहे. आज मोदी सरकारला महागाई नियंत्रणाचे जे ढोल वाजवायचे ना त्या ढोलाला लावलेलं चांबड हे माझ्या बळीराजाचं चांबड आहे. पण सरकारला 4 विधानसभांच्या निवडणुकांना सामोरं जायचंय, लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचंय आणि शहरातला जो मतदार आहे त्या मतदाराला दाखवून द्यायचं का आम्ही महागाईवर नियंत्रण आणतोय. जर महागाईवर नियंत्रण आणायचं असेल तर पेट्रोल आणि डिझेलच्या भावावर नियंत्रण आणा, खतांच्या किमतीवर नियंत्रण आणा, तणनाशकाच्या किमतीवर नियंत्रण आणा, खाद्य तेलाच्या ज्या किमती आहेत म्हणजे अदानी विल्मर नावाची कंपनी फॉर्च्यून तेल येतं ना आपल्या घरात, ते अदानी विल्मर बनवती
या मोदी सरकारने कधी अदानी विल्मरला सांगितलं का महागाई लय वाढली आहे, जरा खाद्यतेलाचे भाव कमी करा? सांगितलं नाही. सांगितलं खाद्यतेलाचे भाव कमी करत नाही, गॅस सिलेंडरचे भाव कमी करत नाही, पण महागाई कमी करायची तर कोणाच्या पोटावर पाय? शेतकऱ्याच्या पोटावर पाय. आणि म्हणून हे जे शेतकरी विरोधी धोरण आहे, हा जो भाव पाडला जातोय, फक्त याबाबत नाही, पीक विम्याची योजना, भावांनो पीक विम्यामध्ये किती जणांना परतावा मिळाला? पण देशातल्या 4 ते 5 कंपन्यांना 1.25 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला. मग सांगा सरकार कोणाचं आहे? पाऊस कधी येणार, ऊन किती पडणार यासाठी स्कायनेट नावाच्या कंपनीला 1,500 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं. त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा झाला? म्हणजे 1,500 कोटी तुम्ही त्यांच्या घशात घालणार. मग अशी निकम साहेबांनी कृषी कायद्यांचा उल्लेख केला. हे कृषी कायदे सुचवले कोणी माहिती का? अमेरिकेचा शरद मराठे नावाचा IT क्षेत्रात काम करणारा माणूस, या माणसाने कृषी कायदे सुचवले होते, ते नीती आयोगासमोर ठेवले आणि हे केंद्र सरकार तुमची माझी सगळी शेती ही मोठ्या कॉर्पोरेटच्या घालायला निघाली होती, म्हणून कृषी कायद्यांना हा विरोध झाला. हे जर सरकारचे सल्लागार असतील, परवा सुद्धा म्हणाले, विचार करा आपल्या देशाचे गृहमंत्री काय म्हणतात भावांनो. गृहमंत्री म्हणाले का किसान सन्मान निधी देते, बरोबर? वर्षाला किती रुपये, दिवसाला किती रुपये? ही तुमची माझी किंमत. दिवसाला 17 रुपयाची भीक देऊन तुम्ही सन्मान म्हणता. अरे पण तुम्हीच होतं ना, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणार. स्वामीनाथन आयोग काय सांगतो? उत्पादन खर्च जाऊन 50% नफा शेतकऱ्याच्या हातात आला पाहिजे. म्हणजे विचार करा, 1 लाखाचा उत्पादन खर्च जर असेल तर उत्पादन खर्च निघून 50,000 रुपये शेतकऱ्याला मिळाले पाहिजे, बरोबर? सरकार किती देते? म्हणजे वर्षाचे 50,000 मिळायला पाहिजे किमान, तिथं सरकार देतंय 6,000. 44,000ला तुम्हाला आणि मला लुबाडलं जातंय आणि सरकार सांगते आम्ही शेतकऱ्याचा सन्मान करतोय. या सरकारला ताळ्यावर आणण्याची वेळ आली आहे. आता प्रत्येक वेळी सांगितलं जातं. मगाशी माझी एक पत्रकार भगिनी मला विचारत होती, म्हणजे प्रशासनाला मी यासाठीच विनंती करतो की आपण सहकार्य करा, कारण तुम्ही सुद्धा शेतकऱ्याची लेकरं आहात. कोविडच्या काळात जेव्हा सगळं जग ठप्प होतं तेव्हा माझा शेतकरी पिकवत होता, म्हणून तुमच्या पोटाला खायला मिळाले याची तरी कृतज्ञता बाळगा. मला एका पत्रकार भगिनीने विचारलं की सरकार तो म्हणतंय की सर्व स्वस्तात कांदा मिळाला पाहिजे, आपलं काहीच नाही होत नाही. आमचं भूत फक्त एवढं आहे की सरकार हीच खेळी प्रत्येक वेळी करते. ग्राहकाला शेतकऱ्याच्या विरोधात उभं करते आणि शेतकऱ्याला ग्राहकाच्या विरोधात उभं करते. 3-4 वर्ष जेव्हा आमच्या कांद्याला भाव नव्हता, माननीय देवेंद्रजी फडणवीस आपण जेव्हा आज सांगता 250 रुपयांनी कांदा खरेदी करणार, जेव्हा माझा शेतकरी 300-400 रुपयांनी कांदा घालत होता तेव्हा 250 रुपयांनी जर खरेदी केला असता तर शेतकऱ्याला 4 पैसे मिळाले असते. आणि तेव्हा खरेदी केलेला कांदा आता बाहेर काढला असता तर ग्राहकाला सुद्धा स्वस्तात कांदा खायला मिळाला असता. आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे, पिकवणाऱ्याला त्याच्या कष्टाचं मोल मिळावं आणि खाणाऱ्याला वाजवी दरात आमचं उत्पादन मिळावं, याला सप्लाय चेन म्हणतात. आणि ही करण्यात केंद्र सरकार हे सपशेल अपयशी ठरलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं आहे. म्हणजे साधं आहे, जे कोणी प्रशासनातले अधिकारी असतील, जे कोणी मीडियातून बघत असतील, जे कोणी नोकरीत असतील, त्यांनी मला सांगावं, नोकरीला तुम्हाला दर महिन्याला पगार पाहिजे,
तुम्ही जे काही कष्ट करता त्याच्या मोबदल्यात तुम्हाला पगार पाहिजे. 3 वर्ष पगार नाही दिला तर तुम्ही काम कराल का? कुठलाही व्यवसाय करणाऱ्यांनी सांगावं, 3 वर्ष जर तोट्यात चालत राहिला तर तुम्ही व्यवसाय कराल का? मग माझ्या शेतकऱ्याची शेती 3 वर्ष तोट्यात चाललेली असताना, आता त्याला 4 पैसे मिळण्याची आशा निर्माण झालेली असताना त्याच्या ताटात माती कालवण्याचं कारण काय? आणि म्हणूनच एखादा उद्योजक गाडी बनवतो का नाही? गाडीची किंमत ठरवतो कोण? उद्योजक. आपण मोबाईल घेतो का नाही? मोबाईलची कंपनी बनवते, त्या मोबाईलची किंमत ठरवते कोण? ती कंपनी. एखादा कारागीर एखादी वस्तू बनवतो, त्या वस्तूची किंमत ठरवतो कोण? तो कारागीर. आणि मग माझा शेतकरी उन्हात ताणात पावसा पाण्यात राबील माल पिकवतो, तर त्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार माझ्या शेतकऱ्याला नसावा? आणि म्हणून सरकारला मागणं आहे की हे निर्यात शुल्क तातडीनं मागे घ्या आणि उगीच शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याची घोषणा करण्यापेक्षा कांद्याच्या हमी भावाविषयी बोला, त्याशिवाय तुम्हाला सुट्टी देत नसतोय. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांना माझी विनंती आहे, म्हणजे आज काल नाशिकमध्ये आंदोलन झालं, आज इथे आंदोलन आहे, उद्या चाकणला आंदोलन आहे. महाराष्ट्रातला हा शेतकरी संतप्त झालाय आणि पिकवणाऱ्यानं पिकवलं नाही तर खाणारा खाईल काय याचा एकदा विचार करा. आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी जे जे नेते मोठी मोठी भाषणं देत आहेत त्या प्रत्येकाला विनंती करतो का जे कोणी केंद्रातले नेते महाराष्ट्रात येतील त्या प्रत्येक केंद्रातल्या नेत्याचं, प्रत्येक केंद्रातल्या मंत्र्याचं स्वागत महाराष्ट्राच्या वतीनं गळ्यात कांद्याची माळ घालून करा. जर तुम्ही गळ्यात कांद्याची माळ घालून स्वागत केलं तर आणि तरच केंद्रातल्या नेत्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्याची व्यथा कळेल. त्यामुळे भावांनो एवढंच सांगतोय, आता रडायचं नाही, लढायचं. जे आपल्या हक्काचं ते लढवून मिळायचंय. आणि ज्या सरकारने आपली फसवणूक केली त्या सरकारला येत्या निवडणुकीत जागा दाखवून द्यायची. जर सांगून कानात जात नसल, कानाखाली वाजवा. जर सांगून कानात जात नसेल तर कानाखाली जाळ काढणं सुद्धा माझ्या शेतकऱ्याला येतं. त्यामुळे शिवजन्मभूमीची जी सुरुवात झाली आहे आपल्या सगळ्यांच्या साथीनं, आपल्या सगळ्यांच्या सोबतीनं, हा शिवजन्मभूमीतला शेतकरी उद्या दिल्लीला धडक द्यायला मागं पुढं पाहणार नाही, हे या निमित्तानं आश्वासन देतो. इतक्या 350 रुपये अनुदान 5 महिने झालं दिलं नाही लोकांना. राज्य सरकारने 350 रुपये जाहीर केले. आणि राज्य सरकारचं 350 रुपये अनुदान जर आलं नाही तर दिल्लीच्या आधी मुंबईवर धडक द्यावी लागेल, मंत्रालयावर धडक द्यावी लागेल. पण इतक्या कमी नोटीसवर तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय शिवराय.